नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? तर चला या व्हिडिओमध्ये आपण पृष्ठफळ व घनफळ यातील सराव संच 9.1 मधला 5वा प्रश्न बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहिले 4 प्रश्न सोडवलेले आहेत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर बघा त्यांनी आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला आहे ते आपण पटकन बघूयात। एका इष्टिकाची तिचे घनफळ 34.50 घनमीटर असून तिची रुंदी व उंची अनुक्रमे 1.5 मीटर व 1.15 मीटर आहे, तर त्या इष्टिकाचितेची लांबी काढा। आता इष्टिकाचितेचं एक स्ट्रक्चर कसं असतं किंवा ते कसं असतं हे मी तुम्हाला पाठीमागच्या उदाहरणामध्ये त्याची कच्ची आकृती काढून दाखवलेली आहे। एखाद्या औषधाचा खोकं म्हणू शकतो तुम्ही, किंवा एखाद्या औषधाचे एक छोटंसं जे खोकं असतं ना, त्या खोक्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, ती एक आयताकृती असते, त्याला असं काय म्हणतो, तर इष्टिकाचिते असं आपण त्याला म्हणू शकतो। ठीक आहे, तर बघा त्याच्यामध्ये आता सुरुवातीला त्यांनी काय दिलेलं आहे बघा, इष्टिकाचितेचे त्यांनी घनफळ आपल्याला दिलेलं आहे है ना। मग त्या अगोदर आपण लिहून घेऊया। येथे इष्टिकाचितेचे घनफळ किती आहे ते आपण लिहूया, 34.50 मीटर आहे, घनमीटर आहे। त्यांनी जे काही आपल्याला एकके दिले आहे ते आहे तसेच लिहायचे आहेत। ओके, आता इष्टिकाचितेचे घनफळ आपण लिहिलेलं आहे आणि त्यानंतर आता त्यांनी काय दिलं आहे बघा, रुंदी आहे दिलेली आहे आणि उंची दिलेली आहे। रुंदी आहे ते आपण कशाने दाखवतो, तर स्मॉल बी ने दाखवतो। रुंदी आहे 1.5 मीटर आहे आणि उंची आहे, उंची म्हणजे हाईट, ते आपण कशाने दाखवतो, तर एच ने दाखवतो। एच किती आहे बघा, तर 1.15 मीटर आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचं आहे, तर इष्टिकाचितेची लांबी काढायची आहे। ठीक आहे, आता इष्टिकाचितेचे घनफळाचं सूत्र आपण आपल्याला माहिती आहे, ते कसं काय आहे तर बघा, L गुणिले B गुणिले H। इष्टिकाचितेचे घनफळ बरोबर L गुणिले B गुणिले H, म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, त्याला आपण इष्टिकाचितेचे घनफळ असे म्हणतो। आता आपल्याला या सूत्रामध्ये काय करायचे, किमती पुटअप करायचे। इष्टिकाचितेचे घनफळ त्याने दिलेलं आहे, किती आहे तर 34.50 आहे, ते आपण आहे तसंच लिहून घेऊया। ठीक आहे, L ची किंमत आपल्याला माहीत नाही, L आपण आहे तसंच ठेवूया। B दिलेला आहे बघा 1.5 आहे आणि गुणिले H सुद्धा आहे आपल्याकडे 1.15 आहे। ओके, सो आता आपण L या साईडला ठेवूया आणि 1.5 गुणिले 1.15 जे आहे ते आपण या साईडला घेऊया, म्हणजे आपले नेक्स्ट स्टेप काय येईल बघा, तर 34.50 आहे तसेच येतील आणि छेद, आता Lला या सगळ्या संख्या गुणिले आहेत म्हटल्यावरती या साईडला आल्यावरती ते काय होतील, भागिले होतील, म्हणजे 1.5 गुणिले 1.15 बरोबर, तर या साईडला फक्त आपला L राहील। ओके, आता आपण काय करणार आहोत बघा, तर दोन्ही साईडला आपण काय करूया, तर 1.5 गुणिले 1.15 ने आपल्याला काय करायचं आहे, गुणायचं आहे। ओके, सो या साईडला सुद्धा आपण काय केलेलं आहे, गुणलेलं आहे, तर या साईडला सुद्धा आपण काय करूया, तर 1.5 गुणिले 1.15 ने काय करूया, गुणूया। ठीक आहे, ही स्टेप मी तुम्हाला आहे तशीच दाखवते। गुणिले 1.5 गुणिले 1.15 छेद 1.5 गुणिले 1.15, दोन्ही साईडला आपण 1.5 गुणिले 1.15 ने गुणलेले आहे। ठीक आहे, म्हटल्यावरती नेक्स्ट स्टेप आपली काय येईल बघा, तर 34.50 छेद 1.5 गुणिले 1.15 बरोबर, आता बघा 1.5 गुणिले 1.15 छेद 1.5 गुणिले 1.15, हे काय झाले, टर्म सगळ्या कॅन्सल झाल्या आणि इथं फक्त काय राहिला बघा, तर तो L राहिलेला आहे है ना। सो याच्यामध्ये तुम्ही कारण काय लिहायचं, तर दोन्ही बाजूंना आपण कशाने गुणलं, तर 1.5 गुणिले 1.15 ने काय करायचं आपल्याला, तर ने भागून। ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला नंतर ही स्टेप आली, L बरोबर आपल्याला ही टर्म मिळालेली, म्हणजे आपल्याला हे एवढं गुणोत्तर मिळालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत बघा, आता बघा आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्या संख्यांना पॉईंट दिलेला आहे ना। आता पॉईंट जर घालवायचं असेल तर आपल्याला या संख्यांना कशाने भागावं लागेल याचा आता आपण विचार करूया। आता तुम्ही बघू शकता बघा, इथे 34.50 आहे म्हटल्यावरती पॉईंट नंतर ना 2 शून्य आहेत, म्हटल्यावरती आपण काय करणार आहोत बघा, 34.50 भागिले 2 शून्य आहेत, पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, त्याच्यामुळे एकाच्या पुढे आपल्याला 2 शून्य घ्यायचे आहेत। कळलं, म्हणजे जर 100 ने भागले तर हे जो पॉईंट आहे तो निघून जाणार। ठीक आहे, त्यानंतर बघा छेद आहे। ठीक आहे, आता 1.5 आहे
म्हणजेच आपण 15 लिहूया. पॉईंट जर घालवलं तर पॉईंट नंतर एकच संख्या आहे, त्याच्यामुळे 1च्या पुढे आपल्याला एकच शून्य घ्यायचे आहे. ठीक आहे, पॉईंट तो तुमचा निघून जाणार. गुणिले 1.15 आहे म्हणजे आपला तो पॉईंट आता निघून जाणार आणि छेद काय करायचा आहे बघा. पॉईंट नंतर 2 संख्या आहेत म्हटल्यावरती 1च्या पुढे 2 संख्याने आपल्याला त्या संख्येला भागावं लागेल. ठीक आहे, म्हणजेच ते जे पॉईंट आहे ते निघून जातात. ओके, आता नेक्स्ट स्टेप आपली काय येईल बघा. तर 3450 भागिले 100. आता बघा ही संख्या भागिले 15 भागिले 10 गुणिले 115 भागिले 100. आता भागिले आहेत म्हणल्यावरती काही पलीकडच्या साईडला गेले तर ते उलटून गुणिले होईल. म्हणजेवरती 10 वरती झालं 15 खाली आणि 100 वरती जाईल तर 115 खालती येतील. म्हणल्यावरती आपण कसं करूया, उलटून गुणिले 10 भागिले 15 होतील. ओके, आणि गुणिले 100 भागिले काय होईल बघा, तर 115 होईल आणि बरोबर एल आहे तसेच राहील. इथपर्यंत कळलं तुम्हाला. ओके, तर बघा आता आपल्याला हे काय करायचं आहे, सॉल्व करायचं. आता हे कसं सॉल्व करायचं बघा. आता 115 एके 115 आणि 115 त्रिक काय होतं तर 345. ठीक आहे, आता 115 त्रिक 345 होतात म्हणजे त्या ठिकाणी किती संख्या राहिली, हा 3 आणि हा 0 म्हणजेच 30 भागिले छेदस्थानी 100 राहिला. ठीक आहे, गुणिले 10/15 आणि गुणिले 100 आता या ठिकाणी संख्या नाही आहे म्हणजे इथं फक्त आपण 1 लिहूया. ठीक आहे, आता हे 100 आणि हे 100 किती काय झाले, कॅन्सल झाले. ओके, त्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकता बघा. 15 एके 15 आणि 15 दुणे 30 म्हणजे इथं 2 राहिले. 10 गुणिले 2 किती झाले तर 20 झाले. म्हणजेच बघा इथं आपल्याला उत्तर आलं आहे 20 बरोबर एल. ठीक आहे, म्हणजे लांबी आपली किती आलेली आहे बघा, तर ती 20 आलेली आहे. तर बघा शेवटी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. इष्टिका चितेची लांबी ही 20 मीटर आहे. बघा आता आपल्याला जे त्यांनी एकके दिलेले आहे ती एकके लिहायला शेवटी विसरायचं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे इष्टिका चितेची जी लांबी आहे ती किती आलेली आहे बघा, तर 20 मीटर. जे काही एकके असेल ते एकके लिहून पूर्ण जे तुमचं वाक्य आहे ते वाक्य त्या पूर्ण फिनिश करायचं आहे, संपवायचं आहे. ओके, आता 6वा प्रश्न काय विचारला आहे ते सुद्धा आपण पटकन बघूया. तर बघा त्याने 6वा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे. 7.5 सेंटीमीटर कडा असलेल्या घनाचे घनफळ किती. आता त्याने आपल्याला बघा घनाचे घनफळ विचारलेलं आहे. आता त्यासाठी फक्त एल लागतं, कारण का घनाच्या घनफळाचं सूत्र म्हणले म्हणजे एल क्यूब किंवा एलचा घन हे त्याचं काय असतं सूत्र असतं. आता या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे बघा, येथे एल जो दिलेला आहे त्यांनी तो आहे एल बरोबर 7.5 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आता एल आहे आपल्याला फक्त आता सूत्रामध्ये एलची किंमत घालायची आहे. म्हणजेच घनाचे घनफळ त्याचं सूत्र जे आहे ते तुम्हाला आता सांगितलेलं आहे. काय आहे तर ते एल क्यूब आहे. आता एल क्यूब म्हणल्यावरती एलची किंमत आहे 7.5चा घन. म्हणजेच आपण काय करणार आहोत तर 7.5 जे आहे ते आपण 3 वेळा त्याचा गुणाकार करायचा, कारण का क्यूब आहे म्हणजेच घन आहे म्हणल्यावरती त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे, या संख्यांचा गुणाकार करत असताना काय करूया, अगोदर पहिल्या 2 संख्याचा गुणाकार करायचा आणि नंतर त्यांचा जो गुणाकार येईल तो पण तिसऱ्या संख्येचा गुणाकार करायचा आहे. पण त्या अगोदर जे पॉईंट दिलेले आहे ते पॉईंट अगोदर आपण काढून टाकायचं आहेत आणि मग काय करायचं आहे, शेवटी जे उत्तर येईल त्याला आपण पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे गुणाकार करत असताना पॉईंटचा विचार करायचा नाही. फक्त अगोदर आपण काय करूया तर 75 गुणिले 75 करूया. ठीक आहे, पॉईंट फक्त काढून टाकायचं म्हणजे फक्त 75 आणि 75 राहिले. आता यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर किती येते बघा, 5 5 25 आला, हातचा 2, 7 5 35 आणि 2 किती झाले 37 आले. ठीक आहे, अधिक 7 5 35 3 7 7 49 आणि 3 52 आहे ना. आता यांची आपण काय करूया, बेरीज करूया. 5 7 5 12 हातचा 1 3 आणि 1 4 5 6 आणि ते 5. ठीक आहे, आता त्यांचा जो गुणाकार आहे तो किती आलेला आहे बघा, 5625 आलेला आहे ना. दोन्ही 75चा गुणाकार किती आलेला आहे तर 5725 आलेला आहे. आणि आता त्याला शेवटचे 7.5 नाही म्हणजेच आपण 75ने काय करूया गुणूया. ओके, सो 5 5 25. ठीक आहे, हातचा आला 2 आणि त्यानंतर 5 2 10 11 आणि 12. ठीक आहे, हातचा आला 1. ठीक आहे, त्यानंतर बघा 6 पंचे 30 आणि 31. ठीक आहे, 5 5 25 आणि 30 किती झाले 28 झाले. ठीक आहे, अधिक आता 7 5 35
हातचा आला 3. ओके, 7 2 14, 14 आणि 3 किती झाले बघा 17 झाले. ठीक आहे, हातचा 1 आला. त्यानंतर 7 चौकून 42 तरी 43. ओके, 4 आणि 7 5 35, 35 आणि 4 किती झाले 39 झाले है ना. आता याची आपण काय करूया बेरीज करूया. हे 5 5 आणि 2 7, 6 आणि 1 8, 8 आणि 3 11, हातचा आला 1, 9, 9 आणि 3 किती झाले बघा 12 झाले. ओके, हातचा आला 1 आणि हे 4. ठीक आहे, म्हणजे बघा आता ही संख्या काय झाली त्याचं उत्तर आलेलं आहे 7.5. आपण जर 3 वेळा गुणलं तर आपल्याला ही संख्या मिळालेली आहे. आता आपण पॉईंटचा विचार करूया. आता 7.5 गुणिले 7.5 गुणिले 7.5 म्हणजेच पॉईंटच्या नंतर आपल्याला इथं या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी बघा इथं बघा पॉईंट नंतर किती संख्या आहेत बघा टोटल 1 2 आणि 3 है ना. टोटल 3 संख्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण शेवटून काय करायचं आहे शेवटच्या 3 संख्या आपल्याला सोडायच्या आहेत. म्हणजेच 1 2 आणि 3 आणि 3 नंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजेच आपलं उत्तर किती आलं बघा तर 421.875 आपलं आलेलं आहे. ठीक आहे, आणि शेवटी आपण उत्तर लिहायचं कसं बघा तर 421.8. आता इथं बघा 5च्या पुढची संख्या आहे त्याच्यामुळे ह्या 7चे काय होतील ऑटोमॅटिक 8 होणार आहेत. कळलं तुम्हाला, कारण की या ठिकाणी ही जी संख्या आहे ती जर 5च्या पुढची असेल त्याच्यामुळे आपण इथं काय करणार ॲप्रॉक्स उत्तर आपल्याला घ्यायचं आहे ना. जर या ठिकाणी जर 2 असतं तर मी फक्त 5च घेतलं असतं. ठीक आहे, किंवा मी काहीतरी 0 केलं असतं, परंतु या ठिकाणी 5च्या पुढची संख्या असल्यामुळे मी काय केलं इथं 8 लिहिलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे उत्तर आपल्याला किती आलं आहे 421.88 मीटर आपलं उत्तर आलेलं आहे. सो या ठिकाणी हे कंटिन्यू करूया. तिन्हीचा गुणाकार करून आपलं उत्तर किती आलेलं आहे बघा तर 421.875 आलेलं आहे ना. ह्याचं जे एकक आहे बघा तर घन सेंटीमीटर हे काय त्याचं एकक आहे घन सेंटीमीटर. ओके, सो याचं शेवटी आपण ॲप्रॉक्समध्ये काय काढलेलं आहे तर 421 पॉईंट ॲप्रॉक्समध्ये, त्याच्यामुळे हे ॲप्रॉक्स चिन्ह लिहायला विसरायचं नाही. 421.88 ठीक आहे घन सेंटीमीटर. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा हे आपण सोडवलेलं आहे. सो बघा शेवटी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे की घनाचे घनफळ हे 421.88 घन सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीने आपल्याला फक्त हे छोटंसंच उदाहरण आहे, अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं होतं. ठीक आहे, आता 7वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता 7वा प्रश्न बघा त्यांनी काय विचारलेला आहे. एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या ही 20 सेंटीमीटर व उंची 13 सेंटीमीटर आहे, तर त्या वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. आता या ठिकाणी बघा तुम्हाला समजण्यासाठी मी एका वृत्तचितीची आकृती काढलेली आहे. आता त्यांनी सांगितलेलं काय आहे बघा तर तळाची जी त्रिज्या आहे ते किती आहे बघा तर तळाची जी त्रिज्या आहे ती 20 सेंटीमीटर आहे आणि जी उंची जी आहे ती किती आहे तर ती 13 सेंटीमीटर. तर त्या वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे आणि वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता बघा सुरुवातीला त्यांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आपण लिहून घेतलेलं आहे. आर जे आहे ते किती आहे बघा म्हणजे त्रिज्या आरने आपण त्रिज्या दाखवतो ती 20 सेंटीमीटर आहे. उंची जी आहे ती बघा हाईट एचने दाखवतो तर ती आहे 13 आणि या ठिकाणी जी पाय आपण वापरणार पायची जी किंमत असते ती 3.14 आपल्याला घ्यायची असेल आणि ती किंमत जी आहे ती फिक्स घ्यायची आहे. एकतर आपण 3.14 वापरतो किंवा आपण 22/7 वापरतो. तर या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे तर 3.14 जे आहे ते वापरायचं आहे. ओके, आता वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय असतं बघा तर 2πr/h हे काय असं वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. आता याच्यामध्ये आपण काय करूया त्याच्यात ज्या काही किमती असेल त्या आपण किंमत पुटअप करूया. 2 गुणिले पायची किंमत आहे 3.14 गुणिले आरची किंमत आहे 20 गुणिले एच आहे 13 आहे. ओके, आता याचा आपण काय करणार आहोत गुणाकार करायचा आहे. आता या सगळ्यांचा गुणाकार तुम्ही करू शकता. सोपा गुणाकार आहे. पहिल्यांदा 2चा गुणाकार करूया म्हणजे 2 गुणिले 3.14 केलं. आता या दोन्हींचा जर गुणाकार करायचा तर 13 दोन्ही 26 आणि पुढे काय फक्त शेजायचं म्हणजे 260 गुणाकार आलेला आहे. आता नंतर काय करायचं आहे 2 गुणिले आपण 260 करू शकतो आणि गुणिले काय करायचं आहे 3.14 करायचं. तर याचा तर गुणाकार तुम्ही इझिली करू शकता. आता या तिघींचा जर गुणाकार केला तर शेवटी उत्तर काय येतं बघा तर 116 म्हणजेच 1632.80 चौरस सेंटीमीटर आहे. त्याचं काय येतं बघा
तर उत्तर येतं. या तिन्हींचा जर गुणाकार केला तर. आता बघा याच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पॉईंट नंतर 2 संख्या आहे, त्याच्यामुळे तुमचं जे काही गुणाकार येईल त्याच्यानंतर शेवटी 2 संख्या सोडून तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे. आता गुणाकार सोपा असल्यामुळे मी काही या ठिकाणी गुणाकार केलेला नाही आहे. फक्त पहिल्यांदा तुम्ही 2 × 260 करा आणि मग जी संख्या त्याचा गुणले 314 करा. ठीक आहे. 3.14 पण नको, 314 करा म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आणि मग जे काही तुमचं आता हे पूर्ण तुमचं उत्तर येईल, याच्यामध्ये पॉईंट नसणार आहे आणि नंतर फक्त तुम्हाला हे 2 संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे, ते तुमचं काय असणार आहे, उत्तर द्यायचं आहे. फक्त पॉईंट नंतर किती संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे हे वरच्या उदाहरणामध्ये म्हणजे संख्यांमध्ये बघायचं आहे, म्हणजे तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर तुमचं चुकणार नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे तुमचं उत्तर आलेलं आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर वृत्तचितेचे एकूण पृष्ठफळ सुद्धा आपल्याला काढायचं आहे. आता आपण बघूयात वृत्तचितेचे एकूण पृष्ठफळ. आता त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा, तर 2πr कंसामध्ये काय येणार आहे, तर r अधिक h हे काय असतं त्याचं सूत्र असतं. कशाचं सूत्र आहे हे, तर वृत्तचितेचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र 2πr आणि कंसामध्ये r अधिक h हे त्याचं सूत्र आहे. आता आपण काय करूया बघा, हे जे आहे ते आपण आता काय करूया तर सॉल्व करूया. ह्याच्यामध्ये काय काय किमती आहेत आपण पुटअप करूया. 2 गुणिले पायची किंमत आपण काय घेतलेली आहे तर 3.14 घेतलेली आहे, गुणिले r जो आहे तो किती आहे बघा 20 आहे. ठीक आहे. कंसामध्ये गुणिले लिहूया 20 अधिक r जो आहे तो 20 आहे आणि h आहे तो बघा वरती तो 13 आहे है ना. आता हे काय करूया आपण 2 गुणिले 3.14 गुणिले 20 गुणिले, आता याचं काय आपण काय करूया बेरीज करूया. 20 अधिक 13 किती होतात बघा 30 आणि 30 झाले तर ते 33 झाले. ओके. आता यांचा तुम्ही इझिली गुणाकार करू शकता. तिन्हींचा या चारींचाही गुणाकार करून शेवटी पॉईंट 2 संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे ते किती ते बघा 4144.80 चौरस सेंटीमीटर त्याचं उत्तर येतं. ठीक आहे. आता गुणाकार सोपा आहे त्याच्यामुळं गुणाकार मी केलेला नाही. तर याचं तेवढं उत्तर येतं, म्हणजेच वृत्तचितेचे एकूण पृष्ठफळ हे आपलं एवढं आलेलं आहे आणि वृत्तचितेचे वक्र पृष्ठफळ जे आहे ते आपल्याला एवढं मिळालेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी असं सोडवून दिलेलं आहे, फक्त तुम्हाला गुणाकार काढायचा आहे आणि सोपा आहे गुणाकार, तो तुम्हाला निश्चितच येईल तो गुणाकार. अशा पद्धतीने गुणाकार करायचा आहे. गुणाकार आले नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला हे डिटेल गुणाकार करून दाखवते. जर तुम्हाला येत नसेल तर, पण तुम्हाला येणारच आहे त्याच्यामुळे काय त्याच्याबद्दल डाऊट नाही आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवायचा होता. तर शेवटचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण पटकन बघूया. तर बघा शेवटचा प्रश्न त्याने आपल्याला काय विचारलेला आहे, वृत्तचितेचे वक्र पृष्ठफळ हे 1980 सेंटीमीटर वर्ग आहे असून तळाची जी त्रिज्या आहे ती 15 सेंटीमीटर असल्यास त्या वृत्तचितेची उंची काढा. ओके. आता या ठिकाणी आपल्याला त्याची उंची विचारली आहे, म्हणजेच आपल्याला h काढावा लागेल. ठीक आहे. आता जे काही त्यांनी दिलेलं आहे ते अगोदर आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. आता बघा त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया. वृत्तचितेचे वक्र पृष्ठफळ जे आहे ते आहे बघा 1980 सेंटीमीटर वर्ग आहे आणि r जे आहे म्हणजे त्रिज्या ती 15 सेंटीमीटर दिलेली आहे. आता वृत्तचितेचे वक्र पृष्ठफळाचे सूत्र काय आहे तर 2πr(h) आहे. आता या ठिकाणी पायची जी किंमत आहे ती आपण काय करणार आहोत तर 22/7 आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण ती किंमत भरून घेऊया. 2 गुणिले पाय आपल्याला 22/7 वापरायचा आहे, r जे आहे ते 15 आहे ना आणि आपल्याला h काढायचा आहे. ओके. h आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. वृत्तचितेचे वक्र पृष्ठफळ किती दिलेलं आहे ते अगोदर लिहून घेऊया. 1980 दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी फक्त h ठेवायचा आहे. मग आपण काय करायचं आहे, आता ह्या संख्येने आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडला अगोदर जर आपण गुणलं तर आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी फक्त h मिळेल. ठीक आहे. पण आपल्याला या ठिकाणी कशाने गुणावं लागेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1980 गुणले. आता बघा या ठिकाणी 2 आहे म्हणल्या ज्याला आपण 1/2 जर गुणलं तर काय होणार आहे, ते जे 2 आहे ते कॅन्सल होतील. त्याच्यामुळे आपण असं गुणूया 1/2 म्हणजे ह्या ज्या काही संख्या आहेत त्याच्या विरुद्ध संख्येने आपल्याला गुणावं लागेल, कारण का त्या संख्या जायचं असेल तर त्याच्या विरुद्ध संख्याने आपल्याला गुणावं लागेल. गुणिले 22/7 आहे म्हणल्यावरती आपण 7/22 करूया, गुणिले 15 आहेत त्या म्हणल्यावरती आपण 1/15 करूया. ठीक आहे. आता बरोबर आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगते
हे 2 गुणिले 22/7 गुणिले 15 आपण आहे तसंच ठेवूया आणि गुणिले आपण या संख्येने पुन्हा गुणायचं आहे 1/2 गुणिले 7/22 गुणिले 1/15 ओके आणि गुणिले जे एच आहे ते आपण आहे तसंच ठेवूया. आता इथं तुम्ही बघू शकता गुणिले 15 भागिले 15 कॅन्सल, त्यानंतर इथं बघा भागिले 7 गुणिले 7 कॅन्सल, गुणिले 22 भागिले 22 कॅन्सल आणि गुणिले 2 आणि भागिले 2 कॅन्सल. म्हणजे इथलं ह्या टर्म कशा झालेल्या आहेत कॅन्सल झालेल्या आहेत आणि इथं फक्त एच राहिलेले आहेत. म्हणजे आपल्याला शेवटी टर्म काय मिळाले बघा तर 1980 गुणिले 1/2 गुणिले 7/22 गुणिले 1/15. आता या ठिकाणी फक्त एच राहिलेला आहे. कळालं तुम्हाला? या ठिकाणी तुम्ही कारण लिहू शकता दोन्ही बाजूंना आपण कशाने गुणलं आहे बघा तर 1/2 गुणिले 7/22 गुणिले 1/15 ने गुणून. ठीक आहे ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला एचची किंमत इथं मिळालेली आहे. सो आता आपण काय करूया, ह्या दोन्ही ह्या 1980ला भागूया. तर बे 1 बे 92 18 या ठिकाणी हाचा 1 घेऊ, 1 राहिला म्हणजे 18 झाला राहिले 92 18 आणि 0 म्हणजेच इथं राहिलं किती. नेक्स्ट स्टेप काय बघा 990 राहिले. ओके 990 गुणिले आता 1/2 तर ते काय झाले कॅन्सल झाले म्हणजे 7/22 राहिले गुणिले 1/15 राहिले बरोबर एच. आता आपण काय करूया, आता ही आपल्याला स्टेप मिळालेली आहे. आता आपण बघा इथं 99 आहे इथं 22 आहे म्हटल्यावर इथं 11चा भाग जाऊ शकतो. 11 1 11 11 2 22 आणि 11 9 99 म्हणजे इथे किती राहिले बघा तर 90 राहिले. 90 गुणिले 7/2 राहिले गुणिले 1/15 बरोबर एच. आता हे बघा ही मी तुम्हाला स्टेप जी आहे ते डिटेलमध्ये सांगते. आता इथं 2चा भाग जाऊ शकतो बे 1 बे आणि बे 4 8 1 राहिला 1 वर घेतले 0 आणि बे 5 10. ओके सो या ठिकाणी 45 आलेला आहे म्हणजेच बघा इथं 45 गुणिले 7 गुणिले 1/15 आलेला आहे ना. पुढचं एच आहे तसंच. आता 15 1 15 15 2 30 आणि 15 3 45. ठीक आहे म्हणजेच इथं आपल्याला किती मिळालं बघा 3 गुणिले 7 मिळालेला आहे ना गुणिले एच म्हणजेच 7 3 21 बरोबर एच. आता आपल्याला एच किती मिळालेला आहे बघा तर 21 मिळालेला आहे. आता हे बघा ही जी स्टेप इथून मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजावून सांगितलेले आहे. समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता. तर शेवटी बघा उत्तर असं लिहायचं आहे वृत्तचित्राची उंची जी आहे ती 21 सेंटीमीटर आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला जो पूर्ण सराव संच 9.1 जो आहे तो सॉल्व करून झालेला आहे. काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आपल्या आदिराज क्लासेसची व्हिडिओ आवडत असेल तर डेफिनेटली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर बाय बाय.